मला वाटतं सगळ्यांना लेखीबाळी आहेत असतात. ज्या पद्धतीनं त्या सुनेचा हाल करून तर त्यांना नांदवायचं नव्हतं तर त्यांनी माहेरी पाठवायला पाहिजे होतं, तिकडे करायला नाही पाहिजे होतं. पण अशा एका साधं गुणवान मुलीचा जीव घेत असताना तिनं वर्ष 2 वर्षामध्ये या मुलीचा छळ केला. अतिशय लाजीरवाणं, हृदयद्रावक, हृदयाला असं पिळवटून टाकणारं कृत्य हे झालेलं. कारण जी ते आपली मुलगी आहे तिच्या अंगावरची वळ जर बघितली 34 गुन्हा तिच्या 34 ठिकाणी वळ. आणि हा केलेला खून आहे, हा मर्डर आहे. हा पोलीस कोणी काही म्हणत असेल तर सगळ्यात झूट वाटत आहे. संपूर्णपणे या हलवणी कुटुंबियांनी आणि त्यांचे ते कोण चव्हाण बिवान या सगळ्यांनी मिळून केलेला खून आहे. आणि त्याच्या आधी सुद्धा त्याच्या धमक्या आलेल्या आहे, वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं हा पूर्णपणे पुणे संघटित पद्धतीने केलेला खून. एका व्यक्तीनं, सासऱ्यांनी किंवा नवऱ्यांनी किंवा नंदीने सगळ्यांनी मिळून केला. तर अशा लोकांना सगळ्यात आधी मोका लावला पाहिजे. जीवनभर या जगामध्ये जेलच्या बाहेर यांना जागाच नाही. म्हणजे जागा त्यांना जेलमध्ये कायम राहिली म्हणजे फासावर लटकले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पब्लिक ट्राय म्हणतात ज्याला जनतेची आहे, सगळ्यांची आणि आमची.